नमस्कार, मी अजित जाधव. आज बनवत आहे मी सुक्या मेवापासून मोदक. गणपतीचं आगमन होत आहे आणि आपण सुक्या मेवापासून मोदक बनवायचे आहेत. आता आपण इथं चिरलेले खजूर घेतोय, आपण एक वाटी सुके खोबरे घेतोय. आता आपण गुळ घ्यायचा आहे चिरलेला आणि त्यामध्ये बदामाचे तुकडे घालून घ्यायचे, काजूचे तुकडे सुद्धा घालून घ्यायचे त्यामध्ये आणि हे सगळं एकजीव करायचं आहे. खजूर, वाळलं खोबरं झाल्यावर गूळ, बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे यापासून आपण हे बनवायचं आहे सुक्या मेव्यापासून मोदक. आता मळून तयार झालेला आहे, एक जीव केले संपूर्ण. आणि आपण आता मोदकाचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये आपण मोदक बनवत आहोत. गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद आहे हा. सुक्या मेव्यापासून मोदक तयार झालेले आहेत.